म्युच्युअल फंड जे आहे ते प्रोफेशनल फंड मॅनेजर्स थ्रू मॅनेज केले जातात. करेक्ट. बरोबर. आता हे प्रोफेशनल फंड मॅनेजर असतात ते हायली क्वालिफाईड असतात. करेक्ट. CA असतात, CFA असतात. बरोबर. आणि तुमचा एक म्युच्युअल फंड तुम्ही बघितला तर ती फक्त एकाच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करत. म्युच्युअल फंड म्हणजे काय की बाबा ते 5 ते 6 सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे जसं IT सेक्टर झालं, बँकिंग फायनान्स झालं, वेदर तुम्ही Healthcare. फार्मा झालं, हेल्थ केअर Healthcare. झालं, जसं तुम्ही एक एक्झाम्पल दिलं. FMCG म्हणजे आपण जे डेली जे गोष्टी यूज करतो म्हणजे Correct, correct. शॅम्पू बोला, सोप बोला, या सगळ्या गोष्टी बोला. तर म्युच्युअल फंड जे झाला म्हणजे आज सागरजींनी 10,000ची SIP केली, मी 10,000ची SIP केली, आणखी सम वन XYZ त्यांनी 1 लाखाची बाबा लमसम अमाऊंट टाकली. असं करून त्यांच्याकडे खूप मोठा चंक ऑफ अमाऊंट जमा होते म्युच्युअल फंड AMCकडे. करेक्ट. तर ते काय करतात, फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे 100 करोड रुपये जमा झाले तर ते 10 करोड रुपये ते एक पर्टिक्युलर सेक्टरमध्ये टाकतील. समजा त्यांनी सांगितलं की IT सेक्टरमध्ये टाकला. 20 करोड रुपये ते फार्मा सेक्टरमध्ये टाकतील. 30-40 करोड एक्झाम्पल देतोय, 30-40 करोड ते बँकिंग फायनान्समध्ये टाकतील. म्हणजे तुम्हाला सेक्टरल डायव्हर्सिफिकेशन भेटलं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये. म्हणजे असं आता गेल्या वर्षी इंडियन IT सेक्टरनी खूप म्हणजे निगेटिव्ह परफॉर्मन्स केला. का? कारण की AI मुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेवढं अमेरिकेमध्ये म्हणजे जेवढं त्याच्यामध्ये इनोव्हेशन झालं, इंडिया कुठे ना कुठे तिथे लॅक केलं. करेक्ट. म्हणून इंडियन IT सेक्टरनी परफॉर्म नाही केलं, निगेटिव्ह रिटर्न्स दिले. आय मीन टू से. पण त्याच अगेन्स्ट इंडियन बँकिंग सेक्टरनी खूप चांगला रिटर्न्स परफॉर्मन्स केला. इंडियन फार्मा सेक्टरने खूप चांगला परफॉर्मन्स केला. कोविडमध्ये सुद्धा जेव्हा वेगवेगळे सेक्टर होते जे लॅक करत होते, तिथं फार्मा सेक्टर आणि IT सेक्टरनी खूप चांगला परफॉर्म केला. बरोबर. तर म्युच्युअल फंडमध्ये काय होतं की तुमचे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट होते आणि प्रत्येक एक म्हणजे IT सेक्टर जरी बोललं तर IT सेक्टरच्या मग ते म्हणजे एक्झाम्पल झालं तर ते TCS मध्ये पण इन्व्हेस्टमेंट करणार, HCL मध्ये पण करणार, और वेदर ते L&T, माइंडट्री झालं असं त्या कंपन्यांमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. तर तुम्हाला सेक्टरल डायव्हर्सिफिकेशन भेटतं. सेक्टर डायव्हर्सिफिकेशन मध्ये कंपनीचं डायव्हर्सिफिकेशन भेटतं. प्लस थोडासा तुमचा इन्व्हेस्टमेंट जे होतं ते डेट आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये, बॉन्ड्समध्ये पण होतं. तर ओव्हरऑल तुमचा रिस्क जो असतो तो कमी होतो म्युच्युअल फंडनी.